ओबीसी महासंघाला आज खरं तर मोठं यश मिळालेलं आहे। अतुल सावे स्वतः ओबीसी मंत्री नागपुरात आले आणि त्यांनी ओबीसीच्या मागण्यांची जी आहे पूर्तता केलेली आहे। राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायडे सर आहे। सर काय सांगाल, मोठं यश मिळालेलं आहे। 6 दिवसात 12 मागण्या महत्त्वाच्या ज्या अनेक वर्षांपासून पेंडिंग होत्या। नक्कीच हा ओबीसीच्या एकजुटीचा विजय आहे। संपूर्ण ओबीसी समाज आम्ही संविधानिक न्यायिक मागण्या मान्य करण्याकरता सरकारशी संघर्ष करीत असतो। यावेळेसुद्धा आम्ही 14 मागण्या घेऊन मागील 6 दिवसापासून हे आंदोलन सुरू केलं होतं। शेवटी सरकारने आमच्या मागण्यांची दखल घेतली आणि आज माननीय मंत्री अतुलजी सावे यांच्या नेतृत्वामध्ये शिष्टमंडळ या ठिकाणी चर्चेला पाठविलं। डॉक्टर परिणय फुके, आमचे चरणसिंग ठाकूर त्याचे सदस्य होते, माजी खासदार महात्मे सर होते आणि यांच्यासोबत आपल्यासमोर खुल्या माईकवरून आम्ही एकमेकाशी संवाद साधला आणि त्या संवादाच्या माध्यमातून माननीय मंत्री महोदयांनी सांगितलं की 12 मागण्या आपल्या मान्य करण्यात येत आहे। मंगळवारी एक बैठक छोटीशी सचिव लोकांसोबत घेऊन ते जे आम्ही कोणत्या तारीखसुद्धा आम्हाला सांगणार आहे। 2 मागण्या ह्या मंत्रिमंडळापुढे येणार आहे आणि म्हणून मंत्रिमंडळाचा निर्णय झाल्यावर त्या पण मान्य करण्याचं त्यांनी कबूल केलं। खरं तर 12 मागण्या मान्य झाल्या। कुठली महत्त्वाची मागणी आहे जी खरं तर अनेक वर्षांपासून होती, ज्याचं समाधान तुम्हाला सर्वात पहिले आणि पहिल्या ती मागणी लक्षात येते? नाही, मुलांना 100% स्कॉलरशिप लागू करायची। मुलींना 100% स्कॉलरशिप लागू झालेली आहे। ज्या दिवशी विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाकरता व्यावसायिक शिक्षणाकरता 100% स्कॉलरशिप लागू होईल तो दिवस ओबीसी समाजाच्या विद्यार्थ्यांकरिता पालकांसाठी फार मोठा दिवस राहील की आमच्या विद्यार्थ्यांचे शिक्षणाचे दालनं उघडे होतील आणि भविष्यामध्ये ओबीसी समाजातून चांगले विद्यार्थी घडतील। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। कुठेतरी ओबीसीचं नुकसान झालं नाही, आज पुन्हा तुम्हाला एकदा आश्वासन मिळालं, मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार आहे, पुन्हा त्यांच्याशी तुम्ही या संदर्भात जरा नक्कीच पहिल्या दिवशीपासून आमचे तेच आहे म्हणणं की कुठल्याही परिस्थितीत ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नये, सरसकट कुणब्यांची प्रमाणपत्र देण्यात येऊ नये। त्यामुळे आता जे बैठक होणार आहे त्यात 1 महिना साधारण वेळ लागणार आहे या सगळ्या म्हणजे GR निघण्यासाठी। त्याबद्दल तुम्हाला शाश्वती आहे, कुठलाही बदल होणार नाही की आणखी काही मागण्या? नक्की नाही, माझ्या मनात तेवढी शाश्वती आहे। आमची मंडळी फॉलोअप घेत असतात, सातत्याने त्याच्या मागे असतात। मी स्वतः त्याच्या पाठपुरावा करतो आणि सरकारने दिलेल्या वेळेच्या आत मी आपले शासन निर्णय आपल्या हातामध्ये मिळवतो। म्हणून आतापर्यंत 58 GR माझ्या हातामध्ये आलेले आहे। याचं सर्वात मोठं श्रेय कोणाला? नाही, माननीय मुख्यमंत्री, कारण मुख्यमंत्र्याच्या मान्यतेशिवाय कोणता GR निघू शकत नाही आणि या मुख्यमंत्र्याकडून GR काढून करण्याकरता मागच्या वेळेस पण अतुल सावे मंत्री होते, आता पण अतुल सावे आहे, आमचे डॉक्टर परिणय फुके आहे, जे मंत्रालयामध्ये सातत्याने आमच्या मागण्यांचा पाठपुरावा करून शासन निर्णय मुख्यमंत्र्यांकडनं मान्य करून घेऊन काढून देतात। त्याच्यामुळे त्यांचीसुद्धा त्याच्यामध्ये महत्त्वाची भूमिका असते आणि ओबीसी महासंघाचे सर्व पदाधिकारी जे अहोरात्र मेहनत करून त्याचा पाठपुरावा करतात, या सर्वांचंच त्याला श्रेय हे आहे। छगन भुजबळ साहेब अजूनही नाराज आहेत, त्यांना तुम्ही काय सांगाल? तुमचं फोनवर बोलणं झालं असेल, पण पुढचा टप्पा काय असणार? नाही, छगन भुजबळ साहेबांनी काल भूमिका स्पष्ट केली किंवा मी आणखी चांगल्या विधितज्ञाशी चर्चा करत आहो, त्याच्यामुळे कोणी घाई करायची गरज नाही आणि सर्वांनी आपापलं आंदोलन थांबवावं, सर्व संघटनांना त्यांनी काल आवाहन केलं। आज योगायोग चांगला आहे की आज आमची मंत्रिमंडळ जे शिष्टमंडळ आलं त्यांच्यासोबत चर्चा झाली, आम्हाला तसंच उपोषण थांबवावं लागलं काय, पण बाकीच्याही संघटनांनी भुजबळ साहेबांच्या आदेशाचं पालन करून हे उपोषण किंवा हे पुढचं जे आंदोलन आहे ते थांबवावं, एवढीच माझी इच्छा आहे। काही निघालं तर तुम्ही पुन्हा ते आंदोलन जे म्हटलं तर कोर्टात जाण्याच्या तयारीत आहे, त्याला तुमचं समर्थन राहील का जर पुढच्या काळात काही निघालं? आम्हाला जर वाटलं की आपल्या ओबीसी समाजावरती अन्याय होत आहे तर नक्कीच आम्ही कोर्टामध्ये जाऊ। अनेक जण वेगवेगळे हे करतात, तुम्हाला काय वाटते नेमकं काय सांगावं त्यांनी? कोणी नाही, ते त्यांचे वैयक्तिक विचार आहे, मी त्याच्यावर कॉमेंट नाही करणार। नक्कीच वैयक्तिक विचार असल्यास परिणय फुकेजी सुद्धा आपल्यासोबत आहे। काय सांगाल, ज्या पद्धतीनं आज एवढं मोठं यश मिळालं, ओबीसीच्या अनेक मागण्या मागच्या वेळेस तुम्ही मध्यस्थी केली, यावेळी महत्त्वाची? निश्चितच या माध्यमातून आमच्या सर्वच मागण्या पूर्ण झाल्या। 14 मागण्या माननीय बबन तायडे सर आणि राष्ट्रीय ओबीसी महासंघाने केल्या होत्या। 14 पैकी 12 मागण्यांचे GR
पुढच्या महिन्याभरात काढण्याचं आश्वासन अतुल सावेजींनी दिले आणि जे 2 मागण्या आहेत त्या संदर्भात मुख्यमंत्री साहेबांसोबत चर्चा करून पुढच्या कॅबिनेटमध्ये त्या संदर्भातली चर्चा करून त्याचाही निर्णय ते आम्हाला पुढच्या 15 दिवसात ते सांगणार आहे. आणि मला असं वाटतं, मला विश्वास आहे माननीय फडणवीस साहेबांना की आमच्या 14 पैकी 14 मागण्या निश्चितच पूर्ण होतील. मंगळवारी बैठकीत तुम्ही 12 मागण्यांची पूर्तता झाली आहे, 2 साठी सुद्धा आग्रही राहिले. निश्चितच ती उपसमितीची मंगळवारी उपसमितीची बैठक आहे. माननीय बावनकुळे साहेबांच्या अध्यक्षतेखाली ती बैठक आहे. सावळे साहेब त्यात राहतील, चीफ सेक्रेटरी त्यात राहतील, फायनान्स सेक्रेटरी त्यात राहतील. तर जे बाकी छोटे मोठे जे विषय त्या संदर्भातली चर्चा होणार. त्यानंतरही कोणत्या 1-2 विषयांवर आम्ही जर समाधानी राहिलो नाही, माननीय तावडे सर समाधानी, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे पदाधिकारी समाधानी राहिले नाही, तर आम्ही माननीय मुख्यमंत्री साहेबांची वैयक्तिक भेट घेऊन या संदर्भातली चर्चा करून आपल्या या मागण्या पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न करू. दोन्ही समाजाला न्याय देण्याचं का मुख्यमंत्री? निश्चितच दोन्ही समाजाला समान न्याय देण्याचं काम माननीय मुख्यमंत्र्यांनी केलं. ओबीसी समाजावर म्हणजे मराठा समाजाला न्याय देताना कुठेही ओबीसी समाजावर अन्याय न करता मुख्यमंत्र्यांनी एक फार चांगला समन्वयाचं भूमिका निभवलेली आहे. दोन्ही समाज आज मला असं वाटतं महाराष्ट्रातील दोन्ही समाज खुश आहेत. दोन्ही समाजामध्ये जे काही लोकांमुळे, काही महाविकास आघाडीतल्या काही नेत्यांमुळे जे दोन्ही समाजामध्ये तेढ निर्माण होण्याचं, जे एक संघर्ष निर्माण होण्याचं कुठेतरी स्थिती निर्माण झाली होती, ती पूर्णच आता माननीय मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयामुळे संपुष्टात आहे. मंगळवार पुन्हा महत्त्वाचं असेल. मंगळवार निश्चितच महत्त्व असणार, पण त्यात काही चिंता करायची गरज, मला विश्वास आहे तिथे माननीय बावनकुळे साहेबच अध्यक्ष आहेत, ते सगळ्याच मागण्या आमच्या पूर्ण करतील. ज्या पद्धतीने 12 मागण्या पूर्ण झालेल्या आहे, उर्वरित 2 मागण्या सुद्धा ज्या आहेत त्या पूर्ण होतील आणि मंगळवार सुद्धा महत्त्वाचा असेल आणि विश्वास आहे 12 मागण्यांसोबत 2 ज्या मागण्या आहे त्याला सुद्धा आम्ही लावून धरू अशा पद्धतीची भावना जी आहे ती परिणय फुके यांनी व्यक्त केली आहे. तसेच राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे सर यांनी समाधान सुद्धा व्यक्त केलेलं आहे. ओबीसीला कुठलाही धक्का न लावता आमच्या मागण्या पूर्ण केल्या, यासाठी या सगळ्याचं श्रेय जे आहे मुख्यमंत्र्यांना सुद्धा दिलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ बोलेसह पराग डोबळे, साम टीव्ही न्यूज, नागपूर. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.